कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये विकास कामांना वेग आल्याचं बोललं जात आहे, पण प्रत्यक्षात कामं अत्यंत संथ गतीनं सुरू आहेत। गेल्या 2.5 ते 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीसाठी आलेल्या वारकरी आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। बघूयात। कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रस्ते, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामं युद्ध पातळीवर सुरू आहेत। मात्र अनेक ठिकाणी रस्ते खोदलेत, खड्डे पडल्यामुळे भाविक, वारकरी तसंच स्थानिकांना अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे अपघातही घडतायत। त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसह स्थानिकांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। तर माझ्या मते 3 महिन्यापासून जर काम चालू आहे तर वारीच्या याच्यापर्यंत काम व्हायला पाहिजे होतं। आतापर्यंत काम नाही, वारकरी लोकांना खूप सारा त्रास होतोय। म्हातारे लोक पडतात रस्त्यामध्ये किंवा काय, तर त्यांनी लवकरच ॲक्शन घ्यायला पाहिजे या गोष्टीची। 2.5 महिने झाले काम चालू आहे। 3 महिने झालेले आहे, सगळे ड्रेनेज बिनेज सगळे एकत्र आहे। हे काय कोणी लक्ष घालून नाही राहिलं, फक्त ते सांगताय होतंय 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 काम चालू आहे एवढंच सांगतात। नाही, थोडी भीती वाटतेच ना चालताना रस्त्याने, कारण कसं आहे खालवर जागा असल्यामुळे ना, व्यवस्थित जागा नसल्यामुळे मग जरा थोडी भीती वाटते। काय करायला पाहिजे प्रशासनाने? आता हे काम व्हायलाच पाहिजे। एकीकडे नागरिकांनी नाराजीचा सूर आळवलाय, तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी त्यांना संयमाचं आवाहन केलेलं आहे। काही दिवस त्रास सहन करा, भविष्यात याचा लाभ भाविक आणि स्थानिकांना होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। सगळे रस्ते आम्ही सिमेंटचे करतो आहोत, कुठे खड्डे पडणार नाही। 40-50 वर्षात अशी व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आपण बघितलं नाशिक त्र्यंबक रस्ता हा आम्ही तर दुप्पट मोठा केला। घोटीकडून येणारा रस्ता असेल, इगतपुरीकडून येणारा रस्ता असेल, इकडे गुजरातकडून येणारे रस्ते सगळे आम्ही मोठे केलेले आहेत आणि सगळे सिमेंटचे करतो आहोत। आम्ही घाट आता नवीन 3 बांधलेले आहेत, कारण इथे येणारी गर्दी खूप मोठी आहे। म्हणजे मागच्या वेळेला 3 कोटी लोक कुंभमेळ्यात होते, यावेळेला 10-12 कोटी लोक राहतील आणि त्यामुळे या व्यवस्था आम्हाला कराव्या लागणार आहे, कारण हा कुंभ आम्हाला सुरक्षितही करायचा आहे। कुठे स्टॅम्पेड होता कामा नये, कुठेही कोणाला इजा होता कामा नये, ही काळजी आम्हाला घ्यायची आहे। आणि म्हणून एक 4-6 महिने अजून त्रास होईल, पण 4-6 महिन्यानंतर पुढचे 30, 40, 50 वर्ष या ठिकाणी कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही। कुंभमेळ्याच्या दृष्टीनं विकास कामं आवश्यक आहेत, पण ती वेळेत पूर्ण करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। हे विसरून कसं चालेल असा प्रश्न नाशिककर विचारतायत। तसंच विकास कामांमुळे गैरसोय सुद्धा किती काळ सोसायची हाही प्रश्न आहेच। सागर गायकवाडसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।